पवार यांनी चिमटेही काढले आणि थेट जाबही विचारला। याच पत्रकार परिषदेत हवामान खात्याच्या चुकत असलेल्या अंदाजावर अजित पवार यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली। अनेक ठिकाणी रेड अलर्ट दिला जातो, मात्र त्याच वेळेला पाऊस पडतच नाही असा टोलाही त्यांनी लगावला। परदेशातील हवामान खातं पावसाचा अचूक अंदाज वर्तवतं असं त्यांनी आवर्जून सांगितलं। हवामान खात्याचे तर अंदाज असेच चुकायला लागले, तर त्याच्याबद्दल आम्ही सगळे सभागृहात बोलू। पण सांगितलेलं होतं 4 दिवस रेड अलर्ट। कशाचा रेड अलर्ट? कुठं पाऊस पण पडेना, काही पडेना, होतंय काय? त्यांनी रेड अलर्ट दिला की त्या भागातले जिल्हाधिकारी हे शाळांना देत आहेत सुट्ट्या। पुण्याचंच उदाहरण, पिंपरी चिंचवडचंच उदाहरण घ्यायचं झालं तर 2-3 दिवस दिल्या सुट्ट्या। पाऊस तर पडला नाही। पालक पण चिंतेत आहेत। पालक म्हणतात एक तर मागे 2 वर्ष कोरोना होता, त्यावेळेस व्यवस्थितपणे शाळा भरल्या गेल्या नाहीत, आणि आता पाऊस येणार, अतिवृष्टी होणार, रस्ते तुंबणार, पाणी तिथं थांबणार, आणि म्हणून सुट्ट्या द्यायच्या। हवामान खात्याच्या करता काय केंद्राने खर्च करायचा तो करावा, राज्याने काय खर्च करायचा तो करावा, त्याला आम्ही सगळे पाठिंबा देऊ। परंतु इतके अॅक्युरेट हवामान खात्याचा अंदाज मिळाला पाहिजे